नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला इंदूर स्पेशल जिरावन मसाला कसा तयार करतात त्याची रेसिपी दाखवणार आहे। जिरावन मसाला बनवण्यासाठी आपण काही खडे मसाले घेत आहोत। 3 टीस्पून साधं जिरं, 1 टेबलस्पून धणे, 1 टेबलस्पून बडीशेप, 1/4 टीस्पून हिंग, 1/4 टीस्पून हळद, 3 टीस्पून सैंधव मीठ, 2 टीस्पून आमचूर पावडर, 2 टीस्पून सुंठ पावडर, 6 बेडगी मिरच्या देठ काढून घेतलेल्या आहेत, 2 तमालपत्राचे तुकडे करून घेतलेले आहेत, 2 मसाला वेलची, 2 हिरव्या वेलची घेतलेल्या आहेत, 1 इंच दालचीन, थोडंसं जायफळ, 1 जावित्रीचं फूल, 7 लवंग, 1 टेबलस्पून काळी मिरी। हे सर्व खडे मसाले आता भाजून घेऊया। गॅस चालू करून गॅसवर पॅन गरम करत ठेवलेला आहे। त्या पॅनमध्ये बडीशेप, जिरं आणि धणे घालून भाजून घेत आहे। धणे, जिरं आणि बडीशेप यांचा मंद सुगंध यायला लागल्यावर आता मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। आता ह्याच पॅनमध्ये काळी मिरी, दालचीन, मसाला वेलची आणि हिरवी वेलची हे भाजून घेत आहे। काळी मिरी, दालचीन, हिरवी वेलची, मसाला वेलची छानपैकी भाजलेले आहेत, तर तेही मी प्लेटमध्ये काढून घेते। लवंग, जायपत्री आणि जायफळ भाजून घेत आहे। हेही छानपैकी भाजलेले आहे। हेही त्याच प्लेटमध्ये काढून घेत आहे। आता बेडगी मिरच्या भाजून घेत आहे। बेडगी मिरच्या छानपैकी भाजलेल्या आहेत, तेही त्याच प्लेटमध्ये काढून घेते। तमालपत्रही भाजून घेत आहे। तमालपत्र छानपैकी भाजलेली आहेत, तर गॅस बंद करून ही तमालपत्रही त्याच प्लेटमध्ये काढून घेत आहे। हे सर्व खडे मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे। सर्व खडे मसाले थंड झालेले आहेत। मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि मसाला वेलची सोलून त्यातील दाणे घेतलेले आहेत। थंड झालेले सर्व खडे मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतत आहे। आता यामध्ये सुंठ पावडर, आमचूर पावडर, सैंधव मीठ, हळद, हिंग हे सर्व घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहे। मिक्सरमध्ये मसाला बारीक वाटून घेतलेला आहे।
खमंग आणि रुचकर असा इंदूर स्पेशल जिरावन मसाला तयार झालेला आहे. आपणही तो करून पहावा आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनलला लाईक करावं, हाईप करावं, कमेंट्स कराव्यात, शेअर करावं. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.